श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10। श्री गणेशाय नमः। हे अरूपा अव्यया, पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनाच्या विसाविया, मजला परते लोटू नको, देवा हा दास गणू, नको परक्याचा आता म्हणू, माझ्या पातकाचा नको आणू, विचार चित्ती नारायणा, माझ्या करेन झाले पुण्य, हे ठाऊके मजला गुण, फाय काय तुला वदन, दावण्या मी योग्य नसे, ऐसी स्थिती आहे जरी, परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी, पोटी आपल्या घेतसे, तैसे तुवा करावे, दुरख अवघे निवारावे, पातकालान उरून द्यावे, माझ्या ठाई यत्किंचित, तू आणिल्या मनांत, अवघेच काही घडून ये, रंकाचाही राव होत, तुझा लाधता वशिला, असो एकदा पुण्यराशी, गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी, आत्माराम भिकाजीच्या, हा आत्माराम भिकाजी सुत, उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातांत, होता त्याच्या विबुध हो, कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ, गृहस्थाश्रमी वर्तसे, त्याच्या घरी समर्थ गेले, ते त्याने सांग पूजिले, मंगलस्नान घातिले, उष्णोदकाने गजांना, उटणी नाना प्रकारची, अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची, संत सहवासे तेधवा, कर्वतीकांठी उमरेडचा, धोत्र जोडा नेसविलासाचा, भाली केशरी गंधाचा, भव्य तिलक लाविलासे, कंठामाजी पुष्पहार, नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले, धूप दीप आरती झाली, पुष्पांजली समर्पिली, दर्शनालागी दाटी झाली, उमरावतीच्या लोकांची, प्रत्येका ऐसे वाटावे, समर्थ आपल्या घरी न्यावे, यथासांग करावे, पूजन त्यांचे येणे रीती, इच्छा ऐसी बहुता झाली, परी थोडक्याची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली, पुण्य पाहिजे बलवत्तर, ते ज्यांच्यापासी होते, समर्थ गेले तेथे तेथे, का की साधूस अवघे कळते, अंतर्ज्ञाने करून, गणेश श्रीकृष्ण खापर्डे, उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे, ढीग रुपयांचे पडती की, दादासाहेब यांप्रत, म्हणत होते वरहाडांत, हा सज्जन भाविक अत्यंत, ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी, त्याने विनंती करिता खरी, महाराज गेले त्याच्या घरी, तेथे ही झाली याचपरी, समर्थांची पूजा हो, गणेश आप्पा म्हणूनी, होता लिंगायतवाणी, चंद्राबाई कामिनी, त्याची परम भाविक असे, ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला, पहा विनंती करून, आपुले निष्पाप असल्या मन, याच्या आगमने करून, होईल आपले पवित्र सदन, भाविकाचा देव असे, गणेश आप्पा म्हणे तिला, वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्याव्याला, वशिला पाहिजे बलवत्तर, पाहा खापडऱ्याला गुनी, हा साधू न्याव्या सदनी, श्रम पडले ते आणध्यानी, उगा हट्ट धरून नको, चंद्राबाई म्हणे नाथा, हेन पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनदेवता, सदनी साधू येतील हो, तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती, गरिबावरी असते प्रीती, संतांची ती विशेष, परी आप्पा बोलेना, छाती त्याची होईना, बोलाव्यासी निजसदना, श्री गजानन साधुते, महाराज वदले अखेर, गणेश आप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर, तेवढे सांग मला, तुझ्या सदनी वाटते यावे, कान्ही वेळ बसावे,
अरे चित्ती असेल ते बोलावे, भीड धरिता कवणाची, ऐसे महाराज बोलता. गणेश आप्पाचिया चित्ता, हर्ष झाला तत्वता, तोन शब्दे बोलवे. समर्थांस नेऊन सदनी, पूजा केली उभयतांनी. आपुला संसार त्यांचे चरणी, अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित, झाल्या उमरावतींत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे, तो आत्माराम भिकाजीचा. नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरींचा. तारमास्तर असे की, तो रजा घेऊन भला, उमरावतीस होता आला. भेटण्या आपुल्या मामाला, बाळाभाऊ नाम ज्याचे, त्या बाळाभाऊ कारण. समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण. सोडून कुठे जाऊ नये, प्रपंच अवघा अशाश्वत. त्यात कशाला गोवू चित्त, केला आजपर्यंत, तोच आता पुरे झाला. काही असो आजपून, मीन सोडी त्याचे चरण. अमृताला टाकून, विष प्याया कोणी जावे, म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला. होता बुध हो राहिला, दुसरेन काही कारण. असो काही दिवसांनी, शेगांवी आले परतोनी. मयासी न जाता जाणी, आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची, कृष्णा पाटला कळलीसाची. त्यांनी जागा मळ्याची सोडिली हे समजले, म्हणून आला धामवत. त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत. अधोवदन बैसला, डोळ्यातून वाहे पाणी. खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवोनी. त्या अश्रूंनी छातीचे, तै महाराज वदले पाटलाला. ऐसा का रे रडसी भला, शोक कोणता तुला झाला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अवहेर, का हो आज केलात हा, ऐसा अक्षम्य कोणता. अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता. मी लेकरूम आपुले असे, ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची. एका मायाच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मयात मर्जी नसेल जरी, तरी चला राहा त्या घरी. ते खाली करीतो सत्वरी, तुम्हांसाठी दयाळा. काकी तुम्हां वांचून, मलान काही प्रिया. हे कळले वर्तमान, अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धांबून आले. महाराजा विनवू लागले, निस्सदना याया भले, हरी आणि नारायणा. महाराज बोलले तयासी, मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून, आतान करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरून नका. जितके जगी जमेदार, तितकेन करीती विचार. मागचा पुढचा साचार, हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसी, मी सोडिता तत्गृहासी. तो नाही रागावला, ते का हे त्यासी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती निढणार. कोणत्याही कारणांनी बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत. यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले, तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम आसोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यांस यात भागा घेता येईल सहजची.
समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव त्याचपरी राहात होता बरोबरी हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवान त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा याते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्न 14वे पाहिल्या बिगर हा येथून हलणे नसे कडीवांचून माकड पाहान होई कधी धड मोठमोठाले ते पहाड भिऊ लागती वज्राला एकदा बळेंच घालवून दिले बाळाभाऊ कारण परी तो आला परतून राजीनामा देवानिया बाळाभाऊ शेगामवासी येता भास्कर बोलला त्यासी का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा तैसी लोचता तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊनी हाती बाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुध हो छत्री भली मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पळून गेले सोडून त्या मठाला परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने भास्करही झाला चिंतातूर बाळाभाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी मग तो कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्यसमुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धांबुनी आले मठामाजी समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्थ हा आपुला भक्त पुरे झाले याप्रत आता ऐसे तुडवणे ऐसे ऐकता भाषण समर्थ वदले हंसून हे असंबद्ध भाषण का करिता कळेना मीन बायासी मारिले नाही तयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी महाराज म्हणाले बाळासी उठ वत्सा वेगेसी या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव ऐसी आज्ञा होता भला बाळाभाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वयाचे नामव नाही कोठेही न लागले काही तो पहिल्याप्रीच होता पाही निमग्न आपुल्या आनंदात त्यायोगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडेनवानकुडे बाळासी सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समस्तांते तो प्रकार पाहून
सुकलाल नामे आग्रवाला होता बाळापुराला, श्रोते त्याच्या आग्राला. गाय एक द्वाड होती, तिने गामवात फिरावे, मुलांमाणसा तुडवावे, सशक्तांसी हुंदाडावे. शिंगाने की आपुल्या, वाटेल त्याच्या दुकानात, गायीने शिरावे अवचित. धान्याच्या टोपल्यांत, तोंड आपुले खुपसावे, वाटेल तितुके यथेच्छ खावे. राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे. पिंप अंगाच्या धक्क्याने, घरी बांधून ठेविता, चरहाटे तोडी हा हा म्हणता. सांखळीसी आणली लघुता, बांधता त्या गायीने. ती गाय नोव्हे वाघी, बाळापुराकारण. लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा. गाभ मुळीच होईना, कास कधीच करीना. कोंडून ठेविता राहीना, घरामाजी कोठेही. लोक म्हणती सुकलालाला, दे या खाटकास गाईला, किंवा मारून टाका तिला, तुंच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी. वाटेल त्या प्रयत्नासी, करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी भरून बंदुकीला. टपून बैसला होता हो, ते कसे काय कोण जाणे. कळले गायीकारणे, तिने येऊन शिंगाने, पठाण पाडीला उताणा. मी परगामवा नेऊन, दिली होती सोडून. परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसे ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती. गोविंदबुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला. तुम्ही या गाईला घेऊन जा शेगामवाला, अर्पण करी समर्थाला. म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे, पुण्य तुला लाभेल साचे. आणि संकट आमुचे, टळेल बापा त्यायोगे. ते अवघ्यांस मानवले, गाय नेण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे, एकही यत्न नाही फळला. शेवटी एका पटांगणाला, हरकुंद्याचा ढीग केला. सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागून. गाय आली धांबून, ती येता फांस टाकून. धरिली 10-20 जणांनी, साखळदंडाने बांधून पुरी. गाय घातली गाडीवरी, आणली शेगामवा भीतरी. गजांनासी द्याव्या, जवळ शेगाम जसे जसे. येऊ लागले तसे तसे, स्वभावात पडलासे. त्या गायीच्या पालट, समर्थांपुढे येतांक्षणी. गाय झाली दीनवाणी, तिने लोचनी आणून पाणी. पाहिले त्या पुण्यपुरुषा, महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. गाईस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधले, गळा साखळदंड लाविले. शिंगांचीही तीच गत, केली चरहाटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त, शोभतसे वाघिणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिलान ऐसे करणे बरे. अरे खुळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आताच करा मुक्त. 3 हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात. छाती कोणाची होईना, जो तो पाहून मागे सरे. तेथ समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनीत करे. बंधने तोडिली धेनूची, बंधने अवघी तुटता भली. गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकिती झाली. समर्था वंदन कराव्या, खाली घालून या मान. प्रदक्षिणा त्या केल्या 3, समर्थांचे दिव्य चरण. चाटू लागली जिभेने, ऐसा प्रकार तेथे झाला. तो अवघ्यांनी पाहिला, समर्थांच्या प्रभावाला. शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणान द्यावा त्रास.
तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार. अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार. समर्थांच्या नामवाचा. बाळापूरची मंडळी. बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली. शेगामवासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेन तिला चरहाट जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण. तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगामवाते. तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते. तेच येते घडोन. असो एक कारंजाचा. लक्ष्मण घुडे नामवाचा. विप्रवात्सनीय शाखेचा. धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटांत. उपाय केले अत्यंत. परीन आला गुण किंचित. खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकिली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती. आला शेगामवा कारणे. रोगव्यथेने चालवेना. श्रोते तया लक्ष्मणा. दोघांतिघांनी उचलून जाणा. आणिले त्या मठांत. करण्या नुसता नमस्कार. असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला. आणि म्हणाली दयाघना. मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थस्वारी. आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी. त्या लक्ष्मणकांतेच्या. जा दे हा पतीस खाया. व्याधी त्याची ब्री भाया. तू शोभसी त्यास जाया. पतिभक्तिप्रायण. यापुढे न काही वदले. चिलीम ओढू लागले. श्री गजाननस्वामी भले. आपुल्या मठात शेगामवी. भास्कर म्हणे अहो बाई. आतान बसा ये ठाई. आपल्या पतीस लवलाही. घेऊन जा कारंजाते. प्रसाद आंब्याचा जोका तुला. समर्थक्री प्राप्त झाला. तोच घाली खाव्याला. आपुल्या पतिकारणे. याने तुझे होईल का. गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणासी आराम. होईल आंबा खातांच. बाई घेऊन आंब्याला. येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला. आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले. आप्त पुसू लागले. शेगामवात काय घडले. ते सांगावे साकले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना गुण. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मजलागी. आणि आज्ञा केली वरी. खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निजकरी. आपुल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी अजी ऐकिले. तृळत्या वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केलेंत हे हाय हाय. आंबा हेंच कुपथ्य होय. या पोटांतील रोगाला. माधवनिदानी हेंच कथिले. सुश्रुतांनीही वर्णिले. निघंटाने कथन केले. शारंगधर म्हणे ऐसेंच. तुम्ही तो प्रसाद दिलेला. पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला. उपयोगी पडतसे. ऐसे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले. जे ते टोचू लागले. लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित. लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच होऊन अकस्मात. मऊ होऊन गेले हो. शौचावाटे व्याधी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली. प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी. वैद्यशास्त्र काही न करी. तेथे उपयोगी पडे खरी. कृपा देवसंतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगामवी सत्वर. म्हणे महाराजा माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याचसाठी.
चला कारंजास ज्ञानजेठी, मलान करा हिमपुटी, नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेधवा होते संगतीला. शंकरभाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपुली. आहे मी कोण देणार. परी एका ताटांत काही रुपये ठेविले सत्य. महाराज बघून त्याप्रत ऐशा रीती बोलले. म्हशी माझे काहीन उरले. मग हे रुपये कोठून आणिले. लक्ष्मणा ऐसे चाळे. दांभिकपणाचे करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडी अवघी दारे. फेकून देई रस्त्यावर. अवघी कुलपे येधवा. लक्ष्मण काहीन बोलला. मौन धरून बैसला. परी समर्थे आग्रह धरिला. खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार. केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला. आणि म्हणाला महाराज यावे. वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बर्वे. परी अन्यभाव अंतरींचा. हे त्याचे दांभिकपण. समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण. कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन. वरून पाहता दिसे छान. परी अंतरी कडवटपण. पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घरासी. उपासी निघाले पुण्यरासी. दांभिकाच्या सदनासी. संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला. म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले. माझे माझे म्हणसी भले. भोग आता त्याची फळे. माझा उपाय त्यास नसे. मी कृपा कराव्या. आलो होतो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याया. परी तेन तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली. म्हणून श्रोते परमार्थांत खोटेपणान खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थे घडून आणिले. श्री गजानन चिंतामणी. त्या गार काय शोभा आणि वा सुवर्णा लागुनी. भूषवावे का कथिलाने. स्वस्ती श्रीदास गणू विरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत. निज कल्याण भाव्या. शुभ भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 10मोऽध्यायः समाप्तः.